काय मुद्रा पाहिली आपण. माझा आवाज क्लिअर येतोय का? स्पष्ट येतोय का? येतोय सर, येतोय. आवाज येतोय तुमचा. का येत नाही मला? सगळे व्हिडिओ हे झाले. ठीक आहे, बघूयात पुढे. म्हणजे सायकलिंग मेडिटेशन कृती काय काय आहे ते आज आपण बघणार आहोत. सुरुवातीला बघा, मी करून दाखवतो एकदा. जे कृती कशी कशी करायची आहे ते एकदा थोडक्यामध्ये करून दाखवतो. कारण मी ज्यावेळेस तुम्हाला सूचना देईन त्यावेळेस तुम्हाला त्या लक्षात येणार नाहीत, का प्रथम असल्यामुळे तुम्हाला ते कळणार नाही. त्याच्यामुळं सुरुवातीला मी सांगेन, त्याच्या अगोदर एक प्रार्थना कोणत्या आसनामध्ये? आता आवाज बघा, व्हिडिओ आवाज बघतो येत का? नाही येत आवाज. आवाज येतोय का? हो, तुटतोय मध्ये मध्ये. आता आला. तुटतोय का? ठीक आहे. व्हिडिओ ते बघा, हा, दवाखान्यात तिला दात. म्यूट करा कोण आहे. ठीक आहे, प्रार्थना बघूयात. आता आपण तिची जी माहिती आहे, प्राथमिक माहिती, ती अगोदर गेल्या तासामध्ये आपण पाहिलेली आहे, बरोबर आहे. मग हिचे टप्पे किती होतात, किती पायऱ्या होतात? प्रथम पायरी, द्वितीय पायरी, तृतीय पायरी, अशा काही पायऱ्या म्हणजे काही मध्ये हे मेडिटेशन आपल्याला करायचं आहे. आणि पहिल्या पायरीमध्ये प्रथम आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. जसं की आपण योगामध्ये योग वर्ग घेताना किंवा योगाची सुरुवात करताना मंत्र घेतो. कोणता मंत्र घेतो माहित आहे का कुणाला? योगेन चित्तस्य योगेन चित्त. पदेन वाचा मलं शरीरस्य बरोबर आहे. तर पतंजलीची प्रार्थना. जसं आपण योगाची सुरुवात करताना, योग वर्गाची सुरुवात करताना पतंजलीची प्रार्थना घेतो, तसेच आता ह्या मेडिटेशनची सुरुवात करताना सुद्धा प्रार्थना घ्यायची आहे. मग योग वर्गाची सुरुवात करताना आपण प्रार्थना बसून म्हणतो, बरोबर आहे. पण ही मेडिटेशनची सुरुवातच कशी आहे? शवासनामध्ये सुरुवात आहे आणि अंत पण शवासनामध्येच आहे. आणि ही प्रार्थना जी आहे ही सुद्धा आपल्याला शवासनामध्येच करायची आहे. आणि हे मेडिटेशन प्रार्थनेपासून सुरुवात होतं. मग कोणती प्रार्थना आहे बघूयात ही. तर लय संबोधये चित्त विक्षिप्त क्षमये सकषाय विजानीयात समप्राप्ती न चालयेत, अशा प्रकारची ही प्रार्थना आहे. आपल्याला सुरुवातीला म्हणायची आहे. म्हणजेच ही कुठली पायरी आहे? प्रथम पायरी आहे. आणि आपण गेल्या वेळी पण आहे कुठून घेतलेला आहे? मांडुक्य उपनिषदून, मांडुक्य उपनिषदामधून घेतलेलं आहे. ठीक आहे. मग काही मी कृती करून दाखवतो. अगोदर बघा सगळेजण काय काय करायचं आपल्याला, त्यानंतर आपण सर्वजण करूया. आता प्रार्थना तर माहिती झाली तुम्हाला. तर बघा, सुरुवातीला आपल्याला IRT हे तंत्र करायचं. IRT म्हणजे इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक. ही कशी करायची ती अगोदर फक्त ऐका, एक शॉर्ट मध्ये सांगतो, नंतर सूचना आपण व्यवस्थित देऊया. पूर्ण दिसते का? हो. आसन पूर्ण दिसतंय का? हा, दिसतंय सर, दिसतंय दिसतंय. हा, ठीक आहे. बघा, सुरुवात आपली कशी आहे? शवासनामध्ये सुरुवात. सर्व कार्याच्या नंतर बघा IRT हे तंत्र करून घ्यायचं आहे.
पण IRT झाल्याच्या नंतर, तर IRT म्हणजे नेमकं काय बघा. IRT मध्ये काय करायचं आहे, जसं की आपण योग निद्रेमध्ये प्रत्येक अवयवाला काय करत होतो, सूचना देऊन शिथिल करत होतो, बरोबर आहे. अंगठे शिथिल करा, पायाचे तळवे शिथिल करा, गोठे शिथिल करा. पण IRT मध्ये काय करायचं आहे की सर्व शरीर आपलं ताणून घ्यायचं आहे. कसं की पायाची बोट, पायाची तळवे, पायाच्या पिंढऱ्या, मांड्या, पोट, कंबर, छाती, म्हणजे कशा प्रकारचा ताण बघा. आता कशा प्रकारचा ताण होतोय निर्माण. गच्च अशी मूठ बांधली, बरोबर आहे. मग चेहऱ्यावर कसा ताण देणार आहोत आपण, तर चेहऱ्याचा, आलं लक्षात, पिंढऱ्या ओढून घ्यायच्यात, पंजे ओढून घ्यायचेत, म्हणजे एक एक अवयव करत पायाच्या बोटापासून ते डोक्याच्या शेंडीपर्यंत सर्व अवयव ताणून धरायचे, गच्च एकदम घट्ट अशा पद्धतीनं ताणून धरायचे, आलं लक्षात. आणि एका झटक्यामध्ये ही कृती किती वेळ करायची आपल्याला, बोटापासून सुरुवात करून 1 मिनिटामध्ये कृती करायची आहे. एक 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 अवयव ताणून घेत करायचे. त्यानंतर ही कृती सोडताना कशी, एकदाच एका झटक्यामध्ये सर्व कृती सोडून द्यायच्या. ही काय झाली, IRT टेक्निक, बरोबर आहे. तर IRT नंतर मग काय करावं लागेल आपल्याला, उठून बसणे किंवा उभं राहणे. आता त्याच्यामध्ये परत 2 गोष्टी येतात. एक गोष्ट आहे लिनियर अवेअरनेस आणि दुसरी गोष्ट आहे 3D अवेअरनेस. लिनियर अवेअरनेस कधी येते बघा, आणि 3D अवेअरनेस तुम्ही नंतर. आता हे बघा शवासन, बरोबर आहे. शवासनामध्ये प्रार्थना झाली आणि प्रार्थनेच्या नंतर IRT झाली. आणि IRTच्या नंतर आपल्याला उठायचंय कसं बघा, तर सुरुवातीला डावा पाय जवळ घ्यायचा आहे दुमडून. दिसते का व्यवस्थित, ऐकू येते का? हो सर. हा ठीक. डावा पाय जवळ घ्यायचा. सुरुवातीला आपला हात जो आहे तो डोक्यावरती घेऊन जायचा, असं एकदम सावकाश, आला बरोबर सरळ. त्यानंतर डावा पाय उचलून घ्यायचा जवळ, एकदम सावकाश एका अडंगावरती यायचं. आलो. आल्याच्या नंतर दोन्ही पाय सरळ करायचे, हा हात या अडंगावरती. आता बघा माझं शरीर एका का हो, काय दिसतंय सर? का? हो, एक रशीद. हा, माझं शरीर जे आहे, हात दिसतोय का माझा पूर्ण? पूर्ण हात नाही दिसत सर, आणि पाय दिसत नाहीत. ठीक आहे. तर शरीर जे आहे ते एका रेषेमध्ये आहे बघा, बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्याला रेखीय जागरूकता किंवा लिनियर अवेअरनेस याचा घ्यायचा आहे. आणि यावेळी पूर्ण शरीर एका रेषेमध्ये आहे आणि ग्रॅव्हिटेशन काय करतंय, तर आपलं शरीर खाली ओढून घेत आहे. आणि पृथ्वी आणि आपलं शरीर या दोघांमध्ये जो स्पर्श आहे याच्यामधला एक अनुभव घ्यायचा आहे तिथं आपल्याला, आणि याला म्हणायचं आहे लिनियर अवेअरनेस. मग लिनियर अवेअरनेसच्या मधून आपल्याला उठून उभं राहायचं आहे. मग कसं उठून उभं राहायचं आहे, लगेच उभं राहायचं नाही, तर एकदम सावकाश हात जवळ घेत, हा हात इकडे ठेवायचा आणि दुसरा जवळ घेत 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 सावकाश अशा पद्धतीने उठायचा, आलं लक्षात. उठल्याच्या नंतर दोन्ही पंजावरती अशा पद्धतीनं सावकाश, एकदम सावकाश उठून उभं राहा. उभारल्याच्या नंतर आता बघा रेखीय जागरूकता पाहिली आपण, कशी होती, जमिनीवरती एका सरळ रेषेमध्ये.
आता 3D डायमेन्शन जागरूकता ही कशी बघायची आहे आपल्याला? तर ज्यावेळी आपण पायावरती उभं राहतो त्यावेळेस तर प्रथम उजवीकडे झुकायचं आहे. हे असं झुकायचं नाही, तर शरीर सरळच फक्त एकीकडे आलं पाहिजे. त्यानंतर डावीकडे झुकायचं आहे आणि डाव्या भागात जो पंजाच्या ठिकाणी ताण येतोय तो ताण आपल्याला अनुभव करायचा आहे. त्यानंतर पुढच्या बाजूने झुकायचं आहे. असं वागतोय का आपण? नाही, तर सरळ रेषेमध्ये शरीराचा सर्व भार आपण पायाच्या पंजा किंवा पायाच्या बोटावरती आणतोय. मागे झुकल्यानंतर पूर्ण ताण शरीराचा कुठं येतोय? तर पायाच्या टाचीवरती येतोय. तो ताण तिथं अनुभव करायचा आहे. आणि शेवटी पूर्ण पंजे स्थिर. आता एखादी पेन्सिल जर आपण जमिनीवर ठेवली तर पेन्सिलच्या टोकावर जो ताण येतोय पूर्ण पेन्सिलचा, त्याप्रमाणे आपल्या पायाचे जे तळवे आहेत तो जमिनीला झालेला स्पर्श तिथं आपल्याला ताणाचा अनुभव घ्यायचा आहे. एकदम स्थिर आणि पूर्ण शरीर दोन्ही पायाच्या तळव्यावरती. त्याला म्हणायचं आहे सेंटरिंग, केंद्रीकीकरण. बघा काय काय बघितलं? एक लिनियर अवेअरनेस म्हणजे रेखीय जागरूकता खाली एका अडंगावरती झोपल्यावरती बघितली. आता दुसरी 3D डायमेन्शन अवेअरनेस म्हणजे चारी बाजूने आपल्याला ताणाचा अनुभव घेतला. आणि तिसरी गोष्ट म्हणजे केंद्रीकीकरण केलं आपण. कुठे केलं? पायाच्या पंजावरती. आलं लक्षात? त्याच्यानंतर पुन्हा एक एक हात सावकाश बाजूला घेत. आता हात सावकाश किती? ह्या ज्या क्रिया आहेत आपण करतोय त्या कशा करायच्यात आपल्याला? एकदम सावकाश, इंच बाय इंच, म्हणजे एकेका इंचाने वाढवत न्यायचे. आता हात घ्यायचा आहे बाजूला, मग तो कसा घ्यायचा आहे? लगेच वर जायचा आहे का असं? तर नाही, अर्धकटी चक्रासन आपल्याला करून घ्यायचं आहे. मग कसं करायचं? तर एकदम सावकाश. हात बघा कसं येतोय माझा. सुरुवातीला बघायचंय सर्वांनी लक्ष देऊन, कारण सर्वांनी करायचंय आपल्याला. सर अशा डोळे बंद पद्धतीने असणार आहेत का? काय म्हणला? डोळे बंद असणार आहेत का? हो, डोळे बंद असतील सर्वांचे. डोळे बंद. टीप काय आहे ह्या मेडिटेशन मध्ये? टीप काय आहे बघा. पूर्ण मेडिटेशन होईपर्यंत डोळे बंद ठेवायचे आणि पूर्ण मेडिटेशन होईपर्यंत सर्व हालचाली एकदम सावकाश करायचे. आता बघा सर अर्धकटी सर चक्रासन. सर हा. लिनियर अवेअरनेस मध्ये डोळे बंद ठेवता येतील का? तोल जाऊ शकतो लिनियर एखादं. अवेअरनेस काय म्हणला? लिनियर अवेअरनेस मध्ये डोळे बंद ठेवता येणार नाहीत माझ्या मते, कारण तोल जाऊ शकतो. म्हणजे 3D अवेअरनेस मध्ये येणार नाही असं म्हणा. 3D मध्ये येणार नाही उभारल्यानंतर. हा 3D हा, 3D सॉरी. हा 3D मध्ये. हा चुकलं माझं. हा, तर बघूयात. सुरुवात आहे, प्रयत्न करून बघूया. जितकं येईल तितकं करूयात आपण सर्वजण. हम्म. दे पहिल्या दिवशी येईल सर्व काही, असं होणार नाही. कुणाला काही येईल, कुणाला काही चुकेल, अशा पद्धतीनं बघूया. तर आपला हात पूर्ण वरती आल्यानंतर अर्ध कटी चक्रासन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. आलं सावकाश. आणि इथं ओंकाराचा जप करायचा. परत सावकाश. ज्यावेळी आपण अर्धकटी चक्रासन करू त्यावेळी जो ताण येणार आहे ह्या भागावरती तो ताण अनुभव घ्यायचा. इकडं काय झालेलं आहे? कोणता ताण आलेला आहे इकडं? कॉम्प्रेशन आणि एक्सपान्शन दोन प्रकारचे ताण असतात बघा. एक्सपान्शन म्हणजे ओढल्यानंतर जो ताण निर्माण होतोय आणि कॉम्प्रेशन म्हणजे दाबल्यानंतर जो ताण निर्माण होतोय तो. मग सर इकडं जो आला, हा
ओंकार म्हणताना परत हवा आत घ्यायची की डायरेक्ट म्हणायला चालू करायचं? हवा घ्यायची अगोदर सुरुवातीला. हे थोडस जलद घेतोय मी. ज्यावेळेस आपण करूयात सर्वजण त्यावेळेस सर्व सावकाश होणार आहेत कृती सगळ्या. ओके ओके. आपण ज्यावेळी अर्धकटी चक्रासनामध्ये जातो श्वास घेतच जायचा आपल्याला. आलं लक्षात? मग दोन्ही बाजूनं करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनं केल्याच्या नंतर बसण्याची कृती कशी आहे बघा, एकदम सावकाश. हे अशा पद्धतीने बसायचं आहे. मग परत शवासनामध्ये यायचंय, कारण आता QRT करून घ्यायची आपल्याला. शवासनामध्ये येताना एक एक पाय बाजूला घ्यायचे सावकाश. ही कृती डोळे झाकून आहे आणि हात परत लिनियर अवेअरनेस मध्ये आलो आपण बघा. आणि परत शवासनामध्ये शवासनामध्ये आल्यानंतर QRT करायचं आहे, म्हणजे क्विक रिलॅक्सेशन टेक्निक. या QRT मध्ये काय काय करायचं आपल्याला, तर उदरीय श्वसन करायचं आहे. पोटाच्या हालचालीकडे लक्ष देत उदरीय श्वसन करून घ्यायचं आहे. उदरीय श्वसन झाल्याच्या नंतर परत आपल्याला बसण्याच्या स्थितीमध्ये यायचं आहे. आता बसताना कसं, परत उठायचं आहे. आता बघा दुसऱ्या वेळेस येताना उभं राहायचं नाही, बसायचं. मग पहिल्यांदा दंडासन स्थिती. दंडासनाच्या नंतर एक एक पाय गोळा करत वज्रासन स्थिती. वज्रासनाच्या नंतर शशांक आसन. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. त्यानंतर परत सावकाश उठून उष्ट्रासन स्थिती. गुडघ्यावरती आणि एक एक हात मागे घेत उष्ट्रासनामध्ये यायचं. उष्ट्रासन सोडून समोर घेत दंडासन स्थिती. याला दंडासन स्थिती म्हणायची. लक्षात नवीन असणाऱ्यांनी लक्षात ठेवा, दंडासन स्थिती. या दंडासन स्थितीमधून परत आपल्याला शवासन जायचं आहे. लिनियर अवेअरनेस. शवासन आणि या मेडिटेशन मधली शेवट डीप रिलॅक्सेशन टेक्निक. तर डीप रिलॅक्सेशन टेक्निक म्हणजे काय, जसं आपण योग निद्रेमध्ये सर्व अवयवांना सूचना दिल्या आणि शिथिलीकरण करून घेतलं. योग निद्रा म्हणजेच डीप रिलॅक्सेशन टेक्निक. इथे किती मिनिट करायचे आहेत, तर एकूण 15 मिनिट. तर ती सुरुवातीला तितकीशी होणार नाही, जितकी होईल तेवढी आपण करूया. कृती समज थोडक्यात. ब्लूटूथ ऑफ करा. ब्लूटूथ ऑफ करा. कृती समज बोला कोणतं. सर मला आज बहुतेक रेंजला प्रॉब्लेम आहे, मध्येच आवाज जातोय, मध्येच हे होते, काही कळत नाहीये काय चाललंय सगळ्यांनाच ते. होतंय मॅडम. नाही, सगळ्यांनाच होतंय. पण तसंच होतंय. मला पण होतोय. सगळ्यांनाच होते का? आवाज ब्रेक होतोय तुमचा हो मध्येच. सर, असं कंटिन्युटीच राहत नाहीये. एखादं वाक्य येतंय परत येत नाहीये लक्षात काहीच. हँग होतंय मध्येच.
पालन करता येतील का आता सध्या? काय? आता आपण मेडिटेशन घ्यायचं आहे आपल्याला प्रत्यक्षामध्ये सर्वांच. म्हणजे मी बोलेल तर हा. करता येईल का सर्व? हो. आवाज जरी नाही आला तरी कृती बघून करूच सर. सर डाटाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. ऐका ना, मी अनइन्स्टॉल करून केलं तर मला आवाज क्लिअर येतोय. बहुतेक ते अनइन्स्टॉल करावं लागणार आहे ऍप, सरांनी सांगितल्या त्याप्रमाणे. कारण सर्वच जॉईन होत नव्हते आज. हम्म. तसं करावं लागणार आहे आता सर्वांना. आता पण क्लिअर नाही का येत आवाज? नाही, ठोसर साठी पण आहे, माझ्याकडे आली का? येतोय सर आवाज. मध्येच हा. तर बघा, आता हे मेडिटेशन करताना कसं आहे, एक तर मी करून दाखवावं लागते, तुम्ही बघावं लागते. कारण मी करतो आणि तुम्ही बघून करता असं करता येत नाही, कारण तुमचे डोळे बंद असतात. येस सर. सर अगोदर तुम्हीच करा. तुमची आम्ही पूर्ण कृती बघतो, नंतर आम्ही सेम तसं तुम्ही आमच्याकडनं करून घ्या. पण त्यांनी आता म्हणजे केलंच ना. आता सांगितलेली कृती लक्षात नाही का आली? आली सर, पण एकदा पूर्ण फुल फ्लेज मध्ये आम्ही बघतो तर अजून क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. का टप्प्याटप्प्यामध्ये घेऊयात, नाही तर अर्ध करूयात मेडिटेशन, अर्ध पुन्हा करूयात नंतर. हो सर. सुरुवात तर करा, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला सर्वांच्या. तर ऑन करायचे आहेत. येईल व्हिडिओ ऑन सर्वांना करायचे. लक्षात. कसं काय? ज्यांना शक्य आहे त्यांनी तरी करा. तर मी फक्त बघणार आहे कशा करणार. करता येईल का कुणाला? हो सर, करता येईल. दिसते ना मध्ये माहिती. करता येईल सर. ठीक आहे. व्हिडिओ ऑन करा. एकाचा पण दिसत नाही मला व्हिडिओ. माझा दिसतोय सर. तुमचा मला दिसत नाही, पण कुणाचाच दिसत हो नाही. का सर? मी चालू केलं ना. 3 व्हिडिओ चालू आहेत सर. हा, आता येतोय तीन सर, आहेत का? दिसतोय. सर आम्हाला तुमचा दिसत नाहीये, तुमची स्क्रीन म्हणजे तुम्हीच दिसत नाहीये. असं आहे का? आणि माझा तर व्हिडिओ सुरुवातीपासून चालू आहे सर. मी दिसतीये का? तर मॅडम तुम्ही दिसताय. सर दिसत काय नाही. म्हटलात सर? तुम्ही दिसतायत म्हटलं. हा, पण मला आता सर दिसत नाहीयेत. सर कुणाला सर दिसत दिसतच नाही. नाही. होय का? सरांचा video off आहे. का बहुतेक माझाच नेटवर्क प्रॉब्लेम आहे का म्हणतो. तर आधीच गेलेत. एक मिनिट हा. हे दिसतंय का आता? हा, हा दिसतोय. सर, आता दिसतंय सर. स्क्रीन आली. ठीक आहे. बघूयात मग. सर्वजण शवासनामध्ये या सुरुवातीला. वायफाय चालू करा माझे. आलात का? सर झोप लागून जायची.
झोपू द्यायचं नाही, हाच तर मनाचा निग्रह करायचा आहे ना सर. झोपायचं नाहीये, फक्त अंतर्मनाने आपल्या शरीराचं अवलोकन करायचं आहे. ठीक आहे. शवासनामध्ये आलात का सर्वजण? मला कोणच दिसत नाही काय का. सर आता मी व्हिडिओ लावलेला आहे, स्पष्ट आहे. ठीक आहे. शवासनामध्ये आलात का? हो सर. हो सर. प्रार्थना घेऊयात. मी थोडीशी जागा चेंज करून बघतो. लये संबोधये चित्तं दीक्षितं शमयेत् पुनः सकषायं विजानीयात् समप्राप्तं न चालयेत्. छान. तर त्यानंतर आता शवासनामध्ये आपल्या बोटाच्या पायाच्या बोटापासून अंगठ्यापासून सुरुवात करायची आहे. आपलं सर्व लक्ष आपल्या पायाच्या बोटांकडे न्यायचं आहे.